मिरजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा। लोकशाही, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्यासाठी शासनानं शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवलं जावं अशी मागणी छत्रपती जोशीबा संघटना अध्यक्ष मधुकर शेसवरे यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहून ती तेव्हाचे देशाचे सर्वोच्चपदी असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली आणि देशाला नव्यानं लोकशाहीची सुरुवात केली। पण आजच्या तरुणाला संविधानाचा विसर पडतोय। त्यामुळे लोकशाही, संविधान आणि बाबासाहेब यांना समजून घेण्यासाठी शासनानं अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा समावेश करावा अशी मागणी केली आहे। यावेळी मिशन हॉस्पिटलचे फिजिओथेरपी विभागाचे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि वंदन करून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केला। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी मिरज प्रतिनिधी मनोज बजरंग सरवदे। आज 26 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज घटना लिहून ती या देशाच्या सर्वोच्च म्हणजेच माननीय देशाचे राज्यपाल राजेंद्र प्रसाद यांना ती सुपूर्द केली व देशामध्ये नव्यानं लोकशाही आणण्यास सुरुवात झाली। या लोकशाही दिनाच्या सर्व भारतवासियांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो आणि आज जो दिवस आहे लोकशाहीचा तो दिवस म्हणजे संविधान दिन आणि त्या संविधान दिनानिमित्त मी असे आवाहन करतो की या संविधान प्रतीचे या सर्वच मुलांना विसर पडलाय का अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। संविधान जाणून घेणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घेणं त्याचबरोबर लोकशाही जाणून घ्यायचं असेल तर या संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे। हे मी या शासनाला विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जे संविधान आहे त्या संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा व या लोकशाहीला उजागर करावं एवढीच विनंती।